आज आहे यात्रेचा दुसरा दिवस. सकाळची सगळी कामे आवरून पोळ्यांचा नैवेद्य करायला घातला. सगळ्या कामातून थोडा वेळ काढून थोडं आवरून घेतलं. त्यानंतर कुकरला डाळ, भात, बटाटा लावून घेतला. ते शिजूपर्यंत म्हटलं ब्लॉगची स्क्रिप्ट लिहून घेऊ. आयुष्य कधीच सोपं नसतं बरं का. प्रत्येकजण कधी जगाशी लढतो तर कधी स्वतःशी. पण जबाबदारी सांगून येत नाही. ती अगदी हळूहळू येते, अगदी शांतपणे. कुणी आपल्याला आधी सांगत नाही की तुझं बालपण संपलंय, पण नकळत काहीतरी बदलतं. तेच म्हणजे जबाबदारीचं पहिलं पाऊल असतं. वेळ थांबत नाही. एक एक करून सगळे प्रसंग आपल्याला पुढे ढकलतात. आपण नकोसं झालेलं मोठेपण स्वीकारायला शिकतो. हसण्याच्या जागी गंभीरतेने विचार करायला शिकतो. जबाबदारी म्हणजे ओझं नाही, तर ती एक जाणीव असते. ही जबाबदारी कोणी आपल्यावर लादत नाही, ती आपणच मनापासून घेतो. आयुष्याचा हाच टप्पा सर्वात जड पण सर्वात सुंदर असतो. जेव्हा आपण थकलो तरी थांबत नाही, रडलो तरी डोळे पुसून पुढं चालत राहतो. आणि त्या क्षणी कळतं जबाबदाऱ्या आपल्याला घडवायला येतात. असो. पुरण शिजवून बारीक करून घेतलं, आमटी करून घेतली, पोळ्या करून नैवेद्य भरला आणि निघालो मंदिरात. पालखीचं दर्शन घेतलं आणि मंदिरात जाण्यासाठी रांगेत उभारलो. आज खूप गर्दी होती, त्यामुळे बब्याचे पाय उभारून उभारून दुखायला लागले. म्हणला मम्मा काकेत घे. बऱ्याच वेळानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि मंदिराच्या आवारात थोडं बसून मंदिरासमोर काढलेली सुरेख रांगोळी बघून निघालो घरी. तर आज एवढंच. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.